आज आपण बोलणार आहोत गुरूंविषयी, म्हणजे आपले मेंटॉर. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असंख्य गुरु भेटतात, असंख्य मेंटॉर भेटतात. सगळ्यात पहिले तर आपले आईबाबाच आपले गुरु असतात. मग आपण शाळेत जातो, तिकडे आपल्या टीचर्स असतात. ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा आपल्यावर गुरु बनायची वेळ येते, तेव्हा आपण जे पण काय आजपर्यंत शिकलेलो आहोत त्याला धरून आणि स्वतःचंच नॉलेज ॲड करून गुरु बनतो, अनेकांना अनेक गोष्टी शिकवतो. बट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा कलियुगात तुमच्या हे लक्षात आलं आहे का, की अनेक लोक अगुरूच्या नादाला लागतात, चुकीच्या गुरूंच्या हाताला लागतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचं आणि त्यांच्या विश्वासाचं, त्यांच्यामधल्या गुणांचा ऱ्हास होतो, नुकसान होतं. सो तुमच्या लक्षात येत असेल की आपण ज्यांना कोणाला गुरु मानत आहोत त्यांच्याकडे त्यांची दीक्षा किंवा साधना किंवा त्यांच्याविषयी त्यांनी जे आपल्याला गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या करून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खरोखर आध्यात्मिक दैवी आनंद मिळतोय का? जर का तो तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती रिथिंक करा. उगाच कोणाकडे तरी गुरु म्हणून बघण्यात शहाणपण नाही आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही स्वतः पारखून घेतलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये गुरुतत्व आहे, ज्याच्यामुळे आपण गुरूंशी म्हणजे भूमिमातेशी कनेक्टेड आहोत, गुरुत्वाकर्षणाशी कनेक्टेड आहोत. तुम्हाला जर का कन्फ्युजन असेल की मी ज्या पण कुठल्या गुरुला मानत आहे किंवा मानतो आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज नाही आहे. हे तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये मेडिटेशन करून तुमच्या आतमधनं पोटामध्ये लक्ष ठेवून भूमिमातेला विचारायचं आहे की हे भूमिमाते, प्लीज तू मला माझ्या स्वतःचा गुरु बनव आणि जर का मी कुठल्याही चुकीच्या गुरुच्या आहारी गेलो असेल तर मला मुक्त कर. आणि बघा, मिरॅक्युलसली तुम्हाला त्याचे एक्सपिरियन्स येतील. जे सत्य तुमच्यासमोर ती भूमिमाता आणेल. ट्राय करून बघा. विश यू ऑल द बेस्ट. बी युअर ओन गुरु. कारण बाकी कोणी तुम्हाला फसवू शकतं, तुम्ही स्वतः तुम्हाला कधी नाही फसवणार आहात. सो सगळ्यात पहिले स्वतःचा गुरु बना. इट्स टाईम टू बी युअर ओन गुरु.